अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडणार आहे। बळवंत वानखेडे मवियानं लोकसभा उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना सुद्धा उमेदवारी देण्याची मागणी केली जाते आहे। 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असणार आहे। काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आखोडे आपल्या सोबत जोडलेत। सुरेंद्र, तब्बल 23 वर्षांनंतर अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार असणार लोकसभा निवडणुकीत। नक्कीच, खरं तर महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत दर्यापूरचे ते बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तब्बल 23 वर्षांनंतर हा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडून गेला आहे। आणि असं असतानाही या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाकडून उद्धव ठाकरे गटाकडून दिनेश बुब जे शिवसेनेचे नेते आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी जवळपास 3 वाजता जे आहे त्या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यामध्ये दिनेश बुब यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण जिल्ह्यातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच ठिकाणी दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची अशी मागणी होत आहे। एकीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांची नावाची मागणी होत आहे। त्यामुळे कुठेतरी या महाविकास आघाडीमध्ये 2 गट निर्माण होण्याची चित्र या ठिकाणी दिसतंय। जी, मात्र काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा केली आहे त्यानंतर जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवार दिला गेला किंवा त्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे, यामुळे अमरावतीत मवियामध्ये एकमत नाही का अशी चर्चा सुरू आहे। निश्चित, खरं तर मवियामध्ये या ठिकाणी एकमत नसल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे। तब्बल शिवसेनेचा हा बालेकिल्ला अमरावती जिल्ह्यात समजला जातो। असं असताना यावेळी तब्बल 23 वर्षांनंतर महाविकास आघाडीमध्ये जे काही चर्चा झाली त्या अनुषंगाने दर्यापूरचे जे आमदार आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे, उमेदवारी जाहीर देखील झाली आहे। असं असताना शिवसेनेकडून पुन्हा दिनेश बुब यांच्या नावाची मागणी होत आहे। त्यामुळे कुठेतरी मतभेद या महाविकास आघाडीमध्ये दिसत आहे। एकजूट या ठिकाणी दिसत नाही, 2 गट निर्माण होण्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। 3 वाजता या सभेमध्ये या त्यांच्या मेळाव्यामध्ये नेमका काय निर्णय होतात हे यावरून पुढचं चित्र जे स्पष्ट होईल। मात्र सगळ्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते ते या ठिकाणी जमणार आहेत आणि त्याच ठिकाणी दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची अशी मागणी या ठिकाणी केली जाणार आहे। धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। तर दुपारी या संदर्भात चित्र स्पष्ट होईल। अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार घोषित केलाय आणि दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवार दिला जाणार का या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल।